श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री महाराजांची दूरच्या नात्यातील एक म्हातारी मावशी होती. त्यांच्या लहानपणापासून ती त्यांना साधू समजत असे. तिला मूलबाळ काही नव्हते. पुढे तिचा नवरा वारला तरी ती एकटीच आपल्या गावी राहत असे. नवऱ्याने ठेवलेला थोडासा पैसा संपून गेल्यावर तिची स्थिती फार वाईट झाली. पण म्हातारी अत्यंत समाधानी होती. ती पुष्कळ नामस्मरण करी. ती रोज एक वेळच जेवत असे. न चुकता श्री महाराजांना नैवेद्य दाखवून जेवणे हा तिचा नियम होता. फार गरिबी असल्यामुळे ती भाकरीचे पीठ व डाळीचे पीठ एकत्र करी आणि त्याचे एक थालीपीठ लावून ते खात असे. त्याला तेल नसल्याने अर्थात ते फार कडक होई व त्यामुळे तिला ते चघळून चघळून खावे लागे. श्री महाराजांना भेटून बरेच दिवस होऊन गेल्याने एकदा म्हातारी मुद्दाम गोंदवल्यास आली. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. श्री महाराज मंदिरासमोर खुर्ची टाकून बसले होते. मावशी आली तेव्हा त्यांनी तिला नमस्कार केला व आपल्याजवळ बसवून घेतले. इतक्यात श्री महाराजांनी कण्हायला आरंभ केला. मावशीबाई म्हणाली, बाळ तुला काय होतंय? श्री महाराज बोलले, मावशे माझं पोट फार दुखते. म्हातारीने विचारले, का बरं बाळ, खाण्यामध्ये काही कमी जास्त झालं आहे का? श्री महाराजांनी उत्तर दिले, मावशे रोज तू मला थालीपीठ खायला घालतेस पण त्याला मुळी तेलाचा थेंबसुद्धा नसतो, म्हणून ते मला सोसत नाही आणि म्हणून माझं पोट दुखत आहे. हे ऐकून म्हातारीला फार वाईट वाटले व ती म्हणाली, बाळ मी तरी काय करू रे, माझ्याजवळ आता काहीच शिल्लक उरलं नाही. श्री महाराजांनी तिची समजूत घालून तिला शेवटपर्यंत आपल्याजवळ ठेवून घेतले. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.